नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी एकदम सोपा असा मेन्यू, जिरा राईस आणि दाल तडका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी डाळ तडकासाठी 1 कप तूर डाळ, 1 कप मूग डाळ आणि 1 कप मसूर डाळ अशा तिन्ही मिक्स डाळी घेतल्या आहेत. तुम्ही फक्त तूर डाळ व मूग डाळ देखील घेऊ शकता. आता यामध्ये पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घेऊयात. आता या डाळीमध्ये पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवूया. आता इथे जिरा राईस करण्यासाठी मी 3 कप तांदूळ घेतले आहेत. कोणताही लांब दाण्याचा किंवा मोकळा भात होणारा तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता हे तांदूळ पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया. आता यामध्ये देखील पुरेसे पाणी घालून तांदूळ 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवू. आता थोड्या वेळानंतर डाळ चांगली भिजली गेली आहे. आता यामधील पाणी गाळून डाळ कुकर मध्ये घालू. यामध्ये आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 ग्लासभर पाणी घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. डाळ भिजत ठेवल्यामुळे एकदम मऊसूत अशी शिजून येते. आता इथे डाळीच्या फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केले आहे. यामध्ये 1 चमचा तूप घातले आहे. आता यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे बारीक कट केलेले तुकडे घालून थोडे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2 लाल सुकलेल्या मिरच्या, 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या व 1 कांदा बारीक कट करून घातला आहे. यामध्ये आता 1 टोमॅटो बारीक कट करून घातला आहे. एका हाताने चमच्याने फोडणी सतत ढवळून मिक्स करत राहायचे आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ. पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण उकडून घेतलेली डाळ घालू. डाळ बघा एकदम छान शिजली आहे. डाळीमध्ये आता थोडे पाणी घालून आपल्याला हवी ती दाटसर किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी घालायचे आहे. आता यामध्ये मी अजून 1 टीस्पून मीठ घातले आहे. आपण डाळ उकडताना देखील मीठ घातले होते. आता डाळीला छान उकळी आली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालू आणि या डाळीवर बटर, हिंग, कढीपत्ता, लसूण आणि लाल तिखटचा तडका करून मी यावर घातला आहे आणि इथे आपला दाल तडका तयार आहे. आता तांदूळ देखील छान भिजले आहे. यामधील पाणी गाळून हे तांदूळ आपण कुकर मध्ये घालू. यामध्ये आता भात शिजण्यासाठी पुरेसे पाणी, 1 टीस्पून मीठ व अर्ध्या लिंबाचा रस घालून कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊ. आता आपण जिरा राईसच्या फोडणीसाठी एका पसरट कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये 2 टीस्पून जिरे घातले आहे. जिरे चांगले तडकू द्यावे, नाहीतर कडवट लागते. आता यामध्ये आपण तयार केलेला भात घालून छान परतून मिक्स करून घेऊया. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून यावर झाकण ठेवून याला मीडियम फ्लेमवर 1 वाफ काढून घेऊ.
आणि इथे तयार आहे अगदी ढाब्यावर मिळतो तसा छान असा जिरा राईस आणि दाल तडका. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.